बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा येथील शेतकऱ्यांनी आज तहसीलदारांना निवेदन देत पीक विम्याच्या 100% रकमेची मागणी केली आहे। पीक विमा कंपनीने कोणतेही निकष न लावता पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी त्यांची मागणी आहे। जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून पीक विमा आणि अनुदानाच्या रकमेसाठी संघर्ष करत आहेत। जिल्ह्यातील 26,500 शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हेक्टरी 17,000 ते 22,000 पर्यंत विम्याचे पैसे जमा झालेत, तर उर्वरित 15,000 ते 16,000 शेतकरी अजूनही पीक विमा रकमेपासून वंचित आहेत। ज्या शेतकऱ्यांना आंशिक रक्कम मिळाली आहे त्यांनाही कोणतीही कपात न करता 17,000 ते 22,000 प्रति हेक्टर पर्यंत संपूर्ण अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। दुसरीकडे विमा कंपनीने एकरी 3,000 प्रमाणे प्रति हेक्टरी केवळ 7,000 ते 8,000 रुपये विम्याची रक्कम जमा केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। बोराळा खुर्द आणि बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय की पीक विम्याच्या रकमेतून कोणतीही कपात न करता 100% पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, अन्यथा अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात येईल। यावेळी राहुल वाघ, अक्षय पाटील, प्रकाश पानेरकर, प्रभाकर गायकी, नंदकिशोर वाघ, महादेव वानखडे, ऋषिकेश बुरकुले, सरपंच गजानन रोठे, श्रीकृष्ण अस्वार यांच्यासह बहुसंख्य शेतकरी हजर होते। आज आम्ही जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांनी जळगाव जामोदचे तहसीलदार सन्माननीय पवन पाटील यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक निवेदन दिलं की या जळगाव जामोद तालुक्यातील अजूनही अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहे। या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा याकरता आम्ही प्रत्येक वेळेस रस्त्यावर उतरलो, परंतु सरकार मात्र आणि पीक विमा कंपन्या मात्र या विषयाला गांभीर्याने घ्यायला तयार नाही। आमची या ठिकाणी मागणी आहे, जर सरकार आणि पीक विमा कंपनी जर आमची शेतकरीचे गांधीजीच्या मार्गाने जर ऐकत नसेल तर आम्ही येणाऱ्या काळात भगतसिंगाच्या मार्गाने या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आजच्या माध्यमातून तहसीलदारांना दिलेला आहे। कोणत्या मागण्या होत्या? आज आमच्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या संदर्भात मागण्या होत्या। शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने विमा जमा करावा, त्याच्यानंतर अर्धी रक्कम किंवा 3,000 रक्कम, 2,000 रुपये रक्कम अशी शेतकऱ्याच्या खात्यात कोणतीही रक्कम शासनाने किंवा विमा कंपनीने जमा करू नये। ज्या पद्धतीनं आतापर्यंत शेतकऱ्यांना 100% विम्याची रक्कम मिळाली, ती रक्कम 100% राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनासुद्धा मिळाली पाहिजे। यासाठी आम्ही आज प्रशासनाला, तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं। आम्ही त्यामध्ये त्यांना सांगितलं की आमच्या मागण्या जर 7 दिवसाच्या आत पूर्ण झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन उभं करू। प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 100% पीक विम्याची रक्कम ही जमा झाली पाहिजे। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।